कधी-कधी प्रवास आपण निवडत नाही, तर प्रवास आपल्याला निवडतो. आणि ह्यावेळी हाक होती भीमाशंकराची, महादेवाची. मुंबईपासून तब्बल 244 किलोमीटर दूर असलेलं हे दिव्य स्थान आम्ही आमच्या कारनं पार पडत होतो. वाटेत कुठे फोटोशूट, कुठे हिरवीगार दऱ्या, कुठे ढगांच्या सावल्या. असा हा प्रवास प्रत्येक क्षणी नव्यानं उलगडत होता. पहाटे सुरू झालेली ही सफर संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात संपत आली आणि अखेर आम्ही भीमाशंकरला पोहोचलो. दर्शनाच्या रांगेत प्रचंड गर्दी होती. तरीही भीमाशंकराचे दर्शन ऑनलाईन पासद्वारे सहज घेता येते, तेही फक्त 300 रुपयात. घंटानाद, धूपाचा सुगंध, दिवट्यांचा प्रकाश आणि भक्तांची भावपूर्ण गर्दी, या सगळ्यात एक अनोखी ऊर्जा जाणवत होती. महादेवाचं दर्शन घेताच मन पूर्ण शांत झालं आणि असं वाटलं की प्रवास इथे संपत नाही, तर इथूनच आपल्याला खरा मार्ग दाखवला जात आहे. कारण भीमाशंकरच्या दर्शनानंतर आमच्या प्रवासाचा पुढील अध्याय सुरू होणार होता, गुप्त भीमाशंकरच्या जंगलातला.